पंचदशः पाठः मनोराज्यस्य फलम, मनोराज्याचे फळ, मनोरथाचे फळ। पुरा अमरशक्ती नाम राजा आसीत, पूर्वी अमरशक्ती नावाचा राजा होता। तस्य पुत्राः विवेकरहिताः शास्त्रविमुखाश्च, त्याचे मुलं विवेकहीन आणि शास्त्र विमुख होते। मनोरंजक कथा माध्यमेन विष्णु शर्मा नाम पंडितः तान नीतिशास्त्र पारंगतान अकरोत। मनोरंजक अशा कथेच्या माध्यमातून, गोष्टींच्या माध्यमातून विष्णु शर्मा नावाच्या पंडितांनी त्या विवेकरहित आणि शास्त्रविमुख अमरशक्ती नावाच्या राजाच्या पुत्रांना नीतिशास्त्रामध्ये पारंगत केले। तदर्थम रचितानां कथानां संग्रहः एव पंचतंत्रम इति नामना विख्यातः, आणि त्यांच्याकरिता निर्माण केलेला, रचलेला जो कथांचा संग्रह, तो संग्रहच पंचतंत्र या नावाने विख्यात झाला। यामध्ये 5 प्रकार आहेत। मित्रभेदः, मित्रसंप्राप्तिः, काकोलुकीयम, लब्धप्रनाशः, अपरीक्षितकारकम इति तानि पंचतंत्राणि। 5 तंत्राने युक्त म्हणून त्या ग्रंथाचं नाव आहे, संग्रहाचं नाव आहे पंचतंत्रम। अपरीक्षितकारकात स्वीकृता प्रस्तुत कथा, यापैकी 5वं जे तंत्र आहे अपरीक्षितकारकम, यातून ही प्रस्तुत कथा स्वीकारलेली आहे। आदितेय इदम नित्यम नीतिशास्त्रम शृणोति च न पराभवद माप्नोति शक्रादपि कदाचन। आदितेय इदम, य म्हणजे जो, इदम म्हणजे हे, नित्यम म्हणजे नेहमी, नीतिशास्त्रम हे नीतिशास्त्र जो नेहमी, शृणोती ऐकतो किंवा, आणि आधितो अध्ययन करतो, न पराभवम आपनोती तो कधीही पराभवाला प्राप्त होत नाही। कोणापासून पराभव होत नाही त्याचा? शक्रादपि, शक्र म्हणजे इंद्र, शक्राचं नाव आहे इंद्र। शक्र म्हणजे काय? श म्हणजे शत आणि क्र म्हणजे क्रतू, शतक्रतू, शत म्हणजे 100, क्रतू म्हणजे यज्ञ। ज्याने 100 यज्ञ केले तो इंद्र होतो, म्हणून त्याला शक्र असं म्हणतात। शक्रादपि, त्या शक्रापासून सुद्धा आपला कधीही पराभव होत नाही। कदाचन म्हटले, कधीच नाही। पण त्याच्याकरता काय करावं पाहिजे? नीतिशास्त्राचं अध्ययन आणि नीतिशास्त्राचं श्रवण कधी करावं? नेहमी करावं। म्हणून जो नेहमी नीतिशास्त्राचं श्रवण करतो, अध्ययन करतो, तो कधीही इंद्रापासून सुद्धा पराभव प्राप्त करू शकत नाही। आता आपण पाठाला आरंभ करूया। कस्मिंश्चित नगरे कश्चित स्वभावकृपणो नाम कोपी भिक्षुक प्रतिवसति स्म। कस्मिंश्चित नगरे, कोणत्या तरी एका नगरामध्ये, कश्चित म्हणजे कोणीतरी, स्वभावकृपणो नाम, स्वभावकृपण नावाचा, कोपी भिक्षुक प्रतिवसति स्म, कोणीतरी भिक्षुक राहत होता। तेन भिक्षया प्राप्तेन सक्तुपिष्टेन कलशः संपूरितः। तेन म्हणजे त्याने, भिक्षया भिक्षेने, प्राप्तेन सक्तुपिष्टेनं मिळवलेल्या, सातू नावाचं धान्य, ते सातू नावाच्या धान्याचं पीठ, त्याला सक्तुपिष्ट असं म्हणतात। सातूच्या पीठाने, कलशः म्हणजे ते मडकं, संपूरितः पूर्ण भरलेलं होतं, भरले। तमच घटम नागदंते रज्वा बध्वा तस्यादस्तात् कटम प्रसार्य सततम तद्विषये चिंतयन सह सुप्तः। लक्ष द्या, तम आणि तम घटम, त्या घटाला, नागदंते, नागदंत म्हणजे काय? भिंतीवरची खुंटी, त्या नागदंत्याला, खुंटीला, रज्वा बध्वा दोरीने बांधून, तस्यादस्तात् त्याच्या खाली, कटम प्रसार्य चटई पसरून, सततम नेहमी, तद्विषयी त्याविषयी, चिंतयन चिंतन करत, सहसुप्तः तो झोपी गेला। म्हणजे त्याचा नियम होता, गावातून भिक्षा मागायची आणि त्या मडक्यामध्ये टाकायची। तर ते मडके पिठाने भरलं होतं
आणि ते मडकं त्याने भिंतीवरच्या एका खुंटीला दोरीने बांधून टांगलेलं होतं आणि त्याच्या खाली चटई पसरून तो नेहमी त्या घटाविषयी विचार करत करत त्या सातूच्या पिठाविषयी विचार करत तो झोपायचा. तसं नेहमीप्रमाणे आज सुद्धा तो झोपला. सह अचिंतयत, त्याने विचार केला. यत परिपूर्णोयम घटस्तावत, आता हा घट परिपूर्ण भरलेला आहे. सक्तुपिष्ठेन वर्तते, हा घट सक्तुपिष्ठाने पूर्णपणे भरलेला आहे. यदि दुर्भिक्षं भवति तर्हि अस्य विक्रयेण रूप्यकाणां 100 प्राप्स्यामि. जर दुर्भिक्ष होईल म्हणजे अकाळ, त्याला दुष्काळ असं म्हणतात, जर दुष्काळ निर्माण होईल तरी अस्य विक्रयेण, तर या सातूच्या पिठाच्या विकण्याने रूप्यकाणां 100 प्राप्स्यामि, मी 100 रुपये प्राप्त करीन. ततस्तेन अहम अजाद्वयम क्रेष्यामि, त्या 100 रुपयातून मी बोकडांची जोडी विकत घेईन. ततः षाण्मासिक प्रसववशात ताभ्याम यूथः भविष्यति. या संस्कृत ओळीचा अर्थ असा आहे, त्यानंतर दर 6 महिन्यांच्या प्रसूतीमुळे त्यांच्यापासून बोकडांचा कळप तयार होईल. ततो अजाभिः प्रभूताः धेनुः ग्रहीष्यामि, त्यांच्यापासून म्हणजे त्या बोकडांना विकून, बोकडांचा कळप विकून मी गायी आणीन. धेनुभिः महिषी, गायींपासून म्हणजे गायींना विकून म्हशी विकत घेणार. महिषीभिः वडवाः, म्हशींपासून म्हणजेच म्हशी विकून घोड्या आणेन. वडवा प्रसवतः प्रभूतः अश्वः भविष्यन्ति, आणि घोड्या प्रसूत होऊन त्यांच्यापासून पुष्कळ घोडे उत्पन्न होतील. तेषां विक्रयणात प्रभूतं सुवर्णं प्राप्स्यामि, आणि त्यांना विकून मी भरपूर असे सोने प्राप्त करीन, सोने मिळवीन, सोने घेईन. सुवर्णेन चतुश्शालं गृहं संपत्स्यते, ते सोने विकून चौसोपी घर होईल. ततः कश्चित् धनिकः प्राप्तवयस्कां रूपाढ्यां कन्यां मह्यं दास्यति. नंतर कोणी एक श्रीमंत माणूस त्याच्या लग्नाच्या वयाची अनुरूप सुंदर मुलगी मला देईल. आवयोः पुत्रः भविष्यति, आम्हाला एक पुत्र होईल. तस्याहं सोमशर्मेति नाम करिष्यामि, त्याचे नामकरण मी सोमशर्मा असे करीन, सोमशर्मा असे ठेवीन. ततः स जानोचलन योग्यः भविष्यति, नंतर तो सोमशर्मा रांगण्याच्या वयाचा होईल. एकदा सोमशर्मा मां दृष्ट्वा मत्समीपम आगमिष्यति, एकदा सोमशर्मा मला बघून माझ्याजवळ येईन किंवा माझ्याजवळ येऊ लागेल. तदा अहम कोपाविष्टः अभिदास्यामि भार्यां गृहाण बालकम इति, तेव्हा रागवून मी बायकोला सांगेन, मुलाला घे. सापि मम वचनम न श्रोष्यति, ती सुद्धा माझे बोलणे ऐकणार नाही. तावत्काले कश्चन कुक्कुरः तत्र आगमिष्यति, त्याच वेळी कोणी एक कुत्रा तिथे येईल. सोमशर्मा तस्मात् भीतः भविष्यति, सोमशर्मा त्याला घाबरेल. तदाहं समुत्थाय लगुडेन तं कुक्कुरं ताडयामि, तेव्हा मी उठून काठीने त्या कुत्र्याला मारेन.
एवं स्वप्नभग्नः ध्यानस्थितः स तथैव लगुडप्रहारम अकरोत. अशा प्रकारे स्वप्नात गुंग झालेल्या स्वभावकृपणाने काठीचा तडाखा मारला. तेन लगुडप्रहारेण सक्तुपिष्ठेन पूर्णः सह घटः भग्नः अभवत. काठीच्या त्या तडाख्याने, काठीच्या त्या फटक्याने सातूच्या पिठाने पूर्ण भरलेले ते मडके फुटले. भग्नः अभवत, फुटले. स्वभावकृपणः स पांडुरताम अगच्छत. तो स्वभावकृपण पिठामुळे पांढरा होऊन गेला. म्हणजे ते पीठ त्याच्या अंगावर पडलं आणि पिठाने तो पांढरा झाला. अतः ब्रवीमी, म्हणून म्हणतो, अनागतवतीं चिंता मसंभाव्याम करोति यः स एव पांडुरशेते सोमशर्म पिता यथा. या श्लोकाचा अर्थ असा आहे, जो न येऊ शकणाऱ्या असंभव गोष्टींचा विचार करतो तो सोमशर्माच्या वडिलांप्रमाणे पांढरा होतो, म्हणजेच फजित होतो. अशा प्रकारे मनोराज्यस्य फलम हा पाठ संपलेला आहे. यातून काय आपण शिकू शकतो, बोध काय घेऊ शकतो, तर नेहमी माणसाने वर्तमानाला प्राधान्य द्यावे. भविष्यामध्ये असं करणार, असं होईल, असं केवळ मनोराज्याने आपल्याला फळ प्राप्त होत नाही. म्हणून कर्तव्याला प्राधान्य द्यावे, मनोराज्याला प्राधान्य देऊ नये. अस्तु.